हॅलो नमस्कार, मी सुवर्णा होम किचन मध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद, सगळ्या व्ह्यूअर्सचे मनापासून आभार. आता आपल्याकडे छान असं बाप्पाचं आगमन होणार आहे आणि या आधी पण मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मोदक दाखवलेले आहेत. आज मी तुम्हाला साधेच आपले तळणीचे मोदक 10 ते 15 दिवस आरामशीर टिकतात ते मोदक दाखवणार आहे. तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे पाव किलो घेतलेला आहे मैदा आणि पाव किलो घेतलेला आहे बारीक रवा. जाड रवा जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही काय करायचंय, तो थोडासा मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचा आहे. त्यात अगदी किंचित नॉर्मल असं मीठ टाकलेलं आहे आणि छान असं रवा आणि मैदा मिक्स केलेला आहे. तुम्हाला जर इथे मैदा नसेल चालेल, मी हे अगदीच खुसखुशीत व्हावे 8 ते 10 दिवस अजिबात मऊ पडू नये म्हणून मी इथे मैदा घेतलेला आहे. तुम्हाला जर मैदा नसेल चालत तर तुम्ही आपलं रोजच पोळ्यांचं जे गव्हाचं पीठ असतं ना ते घेतलं तरी चालेल. फक्त पीठ छान पिठाच्या चाळणीने चाळून घ्यायचंय बारीक. आता मी काय केलेलं आहे, त्यासाठी 4 चमचे घेतलेले तूप. आपला पोहे खायचा जो चमचा असतो ना ते तूप घेतलेलं आहे 4 चमचे. छान गरम करून घेतलेलं आहे. तुम्ही इथे तेलही वापरू शकता. आता तूप गरम असतं तर थोड्या सुरुवातीला आपण छान चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि नंतर हे तूप जे आपण घातलेलं असतं ना खूप छान असं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे प्रत्येक याला ते लागलं गेलं पाहिजे. बनतोय म्हणजे आपलं मोहन परफेक्ट आहे. थोडं थोडं पाणी करत भिजवायचं आहे. इथे मी नॉर्मलच गार पाणीच आपलं जे रोज रेग्युलर पाणी असतं तेच घेतलेलं आहे. गरम कोंबट काहीही केलेलं नाहीये. फक्त काय करायचं आहे, आपल्याला पुऱ्यांसारखी कणिक भिजवायची, म्हणजे रोजच्या पोळ्यांपेक्षा थोडीशी घट्ट. ती घट्ट का भिजवायची हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते. बघा, खूप घट्टही नाही आणि अगदी पोळ्यांसारखा मऊ पण नाही, असं आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि आता हे 10 ते 15 मिनिटासाठी छान झाकून ठेवायचं आहे, म्हणजे पीठ छान मुरेल आपलं. आता आपल्याला बघा छान असं सारण पण तयार करून घ्यायचंय. आता आपलं पीठ मुरतंय तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे काय केलेलं आहे, खोबरं छान बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही किसून आणि बारीक करून घेऊ शकता. मी इथे बारीक करून ठेवलेलंच आहे. तर मी हे घेतलेलं आहे, साधारणतः जर अंदाजे म्हटलं तर हे 350 ग्रॅम खोबरं आहे आणि 250 ग्रॅम गूळ आहे. तर तुम्ही जितकं खोबराचं हे घ्या, जितकं खोबरं घ्याल ना त्याच्या 50-100 ग्रॅम गूळ कमी घ्यायचा. आणि तुम्हाला जर गोड जास्ती प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही दोन्ही सेम घेतलं तरी चालेल. त्यासाठी 2 चमचे घेतलेली खसखस. इथे तुम्ही ड्रायफ्रुट्स पण घालू शकता आणि आपल्याला 1 चमचा वेलची आणि जायफळची पूड पण घालायची आहे. तर वेलची जायफळची पूड कशी करायची याची पण मी व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेली आहे. मी काही तूप वगैरे काहीही टाकलेलं नाहीये, कोरडच मी इथं खसखस भाजायला घेतलेली आहे. बघा, खसखस सुरुवातीलाच भाजून घ्यायची आहे, म्हणजे खूप कढई जर गरम झाली ना तर खसखस जळू शकते. म्हणून अगदी 1च मिनिट आपल्याला खसखस गरम करायची आहे आणि लगेच त्यात खोबरं घालून घ्यायचंय आणि खोबरं पण कोरडच छान आपल्याला भाजून घ्यायचंय. आता बघा, खोबरं आपलं छान भाजलं गेलेलं आहे, खरपूस अगदी. बघा, 2 चमचे मी तूप टाकून घेतलेलं आहे. आता खोबरं आपण कोरडच भाजलेलं आहे, खसखस पण आपण कोरडीच भाजलेली आहे आणि त्यात आपल्याला गुळ छान मी बारीक करून घेतलेला आहे. तुम्ही इथे गुळाची पावडर पण वापरू शकता. गुळाचा आपल्याला पाक नाही करायचा आहे. मी बघा पाणी पण घातलेलं नाहीये. गुळ फक्त आपल्याला वितळून घ्यायचं आहे. या पद्धतीने जर केलं ना तर सारण अजिबात कोरडं होत नाही. खूप छान अशी चव येते सारणाला आणि खुसखुशीत पण होतात मोदक. बघा, गुळ छान वितळलेला आहे. खूप गरम करायचं नाहीये, नाहीतर सारण कडक होऊ शकतं. आता काय करायचंय, आपल्याला जे आपण खोबरं भाजून ठेवलेलं आहे ना त्यावर तो गुळ घालून घ्यायचा आहे.
सुरुवातीला गुळ खूप गरम असतो आणि गुळाचा खूप जास्त चटका बसतो, तर हात घालायचा नाहीये, चमच्यानीच असं आपल्याला खालीवर करून घ्यायचं आहे, छान कालवून घ्यायचं आहे। बघा सारण किती छान तयार झालं, वासही खूप सुंदर येतोय आणि गार झालं की मग हाताने छान असं चोळून चोळून मिक्स करून घ्यायचंय। त्याला 1 चमचा वेलची आणि जायफळची पूड टाकून घ्यायची आहे। तुम्ही जर साखर न टाकता वेलची पूड केलेली असेल तर अर्धा चमचा टाकायची आहे। इथे तुम्ही ड्रायफ्रुट्स पण टाकू शकता। बघा छान असं आपलं सारण तयार आहे। आता बघा आपलं पीठ पण छान असं मुरलेलं आहे। थोडासा असा तेलाचा हात घेऊन छान पीठ मळून घ्यायचंय। पीठ जितकं जास्त आपण मळून घेऊ ना तितके मोदक आपले छान खुसखुशीत होतील। तुमच्याकडनं एकदम एवढा गोळा जर मळला जाणार नसेल तर तुम्ही थोडा थोडा असा घ्यायचा आहे गोळा करून आणि मग मळून घ्यायचा आहे, पण गोळा छान मळूनच घ्यायचा आहे म्हणजे मोदक छान होतात। साधारणतः एवढ्या आपल्या जे आपण घेतलेलं आहे ना प्रमाण, यात आपले 50 ते 55 मोदक छान तयार होतात। आता काय करायचंय आपल्याला, एकसारख्या अशा लाट्या करून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहिजे तर असा मोठा रोल करून सुरीने एकसारख्या कापून घेऊ शकतात, म्हणजे तुमच्या लाट्या एकसारख्या येतील। मला तर अंदाज आहे म्हणून मी डायरेक्ट करते बघा या पद्धतीने। आणि तुम्हाला जर असा लाट्यांचा अंदाज येत नसेल ना तर तुम्ही काय करू शकता, एक पूर्ण अशी छान पातळ पोळी लाटून घ्यायची, त्यानंतर वाटीच्या किंवा ग्लासच्या साह्याने पुऱ्या कशा करतो आपण तशा करून घ्यायच्या, म्हणजे त्यांनी पण मोदक एकसारखे येतात। आता बघा खूप सोप्या पद्धतीने मोदकाला कळ्या कशा द्यायच्या, कळ्या न करता मोदकाला कळ्या कशा पाडू शकतो आपण ते मी तुम्हाला दाखवते। आणि मी तुम्हाला जे मगा म्हटलं ना की आपल्याला पीठ थोडंसं घट्ट भिजवून घ्यायचंय, तर बघा आपण पीठ घट्ट भिजवल्यामुळे काय झालं, आपल्याला पीठ वगैरे काहीही लावावं लागलं नाही, छान असं लाटलं जातं आणि जेव्हा आपण कळ्या पाडतो ना त्यावेळेस आपल्याला चिटकत नाही पीठ, त्यामुळे कळ्या पण व्यवस्थित पडतात। जर तुम्ही सैल पीठ भिजवलं ना तर कळ्या अजिबात व्यवस्थित पडत नाही। आता बघा अगदी साधी पद्धत आहे, आपण मिऱ्या कशा घालतो तशा अगदी असं एक 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 जवळ पकडत जायचंय आणि सगळ्या एका ठिकाणी अशा पदराला आपल्या साडीला मिरी कशी घेतो आपण तसं करत जायचंय बघा या पद्धतीने। सारण जर त्या मिनिटाला तुमचं बाहेर येत असेल तर काय करायचंय, बोटाच्या साह्याने असं मध्ये सारण करायचंय बघा या पद्धतीने। बघा आणि वरचं जेवढं जाडसर असेल ना आपण हे कट करून घ्यायचंय, काढून टाकायचंय। बघा किती सुंदर असा आपला मोदक तयार आहे, अजिबातही कुठेही कळ्या वगैरे काही न करता। बघा अजून एक पद्धत मी तुम्हाला अगदी सोपी दाखवते। फक्त काय करायचंय ना, जेव्हा आपण ही पारी लाटतो ना त्यावेळेस पातळ लाटायची, खूप जाड नाही लाटायची। जर तुम्ही खूप जाड लाटली ना तर मोदक कडक पण होतात आणि खायला चांगले लागत नाही, खुसखुशीत नाही होत। आता बघा सारण असं टाकून घेतलं ना तर आपण काय करतो, करंजी जशी करतो ना तसं काय करायचंय, असं पकडून घ्यायचंय बघा या पद्धतीने। आणि पकडल्यानंतर एक एक बाजूनी छान अशा मिऱ्या घालत चालायच्या आहेत। बघा सगळं मी एका ठिकाणी गोळा करत आलेली आहे। हे बघा खूप सोपी पद्धत आहे ही पण। बघा किती सुंदर अशा कळ्या पडलेल्या आहेत। बघा किती सुंदर कळ्या न पडता पण आपले कळीचे मोदक तयार झालेले आहेत। काय करायचंय, छोटासा एक पिठाचा असा गोळा घ्यायचा आहे आणि तो टाकून बघायचा आहे। तो जर लगेच वरती आला तर समजायचं आपलं तेल किंवा तूप छान तापलं आहे।
खूप कडकडीत आपल्याला तापून घ्यायचं नाहीये, नाहीतर मग काय होईल, मोदक वरतून कलर येईल छान पण आतून खायला चांगले लागणार नाही. म्हणून काय करायचं आहे, अगदी खूप जास्ती पण नाही, दूर उठेपर्यंत तेल किंवा तूप तापवायचं आहे आणि खूप कमी पण नाही, आणि हळूच मोदक त्यात सोडून घ्यायचे बघा या पद्धतीने. आणि मीडियम गॅसवर छान तळून घ्यायचे. त्याचा जो असा भाग असतो ना नाकाचा, तो खूप मोठा ठेवतात. त्यांना काय वाटतं की तो आतमध्ये फुटून जाऊ नये म्हणून त्या मोठा करतात कदाचित, पण तसं नका करू मैत्रिणींना, तो मोदक खायला चांगला लागत नाही. खूप वेळेस बरेच जण तर काय करतात, फक्त मोदकाचं सारण खातात आणि तो भाग टाकून देतात. तर तुम्ही तसं न करता जर पीठच छान भिजवलं ना, मऊसूत, अगदी खूप पातळ नाही भिजवायचं. मी सुरुवातीलाच सांगितलं की पीठ आपल्याला घट्ट भिजवायचंय, पण मळून मळून ते छान मऊसूत करायचंय. मऊसूत पीठ केलं ना त्याला एक ओलावा असतो आणि त्या ओलाव्याने मोदक छान घट्ट राहू शकतो तुमचा. म्हणून काय करायचंय, पीठच छान मऊसूत करून घ्यायचंय, म्हणजे मोदक अजिबात उकलत नाही. आणि दुसरी टीप अशी आहे की तुम्ही जर एकटे करणार असेल ना, तर खूप वेळ मोदकाची पारी जी आपण लाटतो ना, ती खूप लाटून नाही ठेवायची आहे, एकदम थोड्या थोड्या करायचं. म्हणजे जर तुम्ही एकटे करणार आहे तर एकदम 3-4च पारी लाटून घ्यायच्या आहे आणि लगेच मोदक भरून घ्यायचे. म्हणजे काय होतं, ती पारी वाळत नाही आणि वाळल्यानंतर ती उकलू पण शकते. आणि दुसरी गोष्ट, मोदक पण खूप नाही करून ठेवायचे, लगेच तळायला घ्यायचे, म्हणजे मोदक कोरडे होत नाही आणि उकलत नाही. या 3-4 गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित पाळल्या ना, तुमचे मोदक अजिबात तेलात उकलणार नाही. असा कलर असतानाच मोदक काढून घ्यायचा आहे, कारण तो थोडं गरम असतो ना, त्यामुळे अजून थोडासा जास्ती लाल होऊ शकतो. बघा मस्त असा आपला मोदक तयार आहे. बघा मैत्रिणींनो, किती खुसखुशीत कळीदार असे छान आपले मोदक तयार होतात. अशा पद्धतीने जर तुम्ही केले तर. मी तुम्हाला आता बघा किती सुंदर असे कळ्या तयार झालेल्या आहे आणि मोदक पण किती सुंदर. आता मी तुम्हाला तोडून पण दाखवते. आणि असे हे मोदक तुमचे आरामशीर 15 ते 20 दिवस टिकतात. बघा किती खुसखुशीत झालेले आहेत, अगदी खायला खूप सुंदर. आजची माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाप्पासाठी छान असे तळणीचे मोदक करा. मी अजूनही बाप्पासाठी छान छान असे मोदक करणार आहेत. तुम्हालाही ते मी मोदक कसे बनवणार आहे त्याची व्हिडिओ टाकणार आहे. माझी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.